नमस्कार, गदर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहू शकता मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा हा 4था दिवस आहे आणि ह्या 4 दिवसामध्ये त्यांची तब्येत खूप ढासळलेली आहे. त्यांना अगोदरच विकनेस आहे आणि त्यातच हे पुन्हा उपोषण, यामुळं त्यांची तब्येत आता खूप गंभीर झालेली आपल्याला दिसते. आत्ताच वैद्यकीय टीम या ठिकाणी येऊन गेली. सतत उपोषण आणि सतत महाराष्ट्राचे दौरे करून जरांगे पाटलाची तब्येत ही अगोदरच खराब झालेली आहे आणि त्यातच पुन्हा हे उपोषण म्हणजे त्यांच्या तब्येतीला आणखी हा मोठा त्रास होऊ लागलेला आहे. गेल्या वर्षी सरकारनं मुंबईमध्ये त्यांना आश्वासन दिलं होतं की जे काही आरक्षणाचा प्रश्न आहे तो सोडू, आणि 1 वर्ष झालं तरी हा प्रश्न सोडवला नाही. सगळे सोयरीची अंमलबजावणी केली नाही, गॅजेट लागू केले नाही. त्यामुळं जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे. सरकार मात्र दखल घ्यायला तयार नाही. सरकारचे कोणतेही प्रतिनिधी इथं आलेले नाही, अधिकारी इथं आलेले नाही. कोणतीही चर्चा सरकारचे प्रतिनिधी करताना दिसत. जाणीवपूर्वक या आंदोलनाला त्रास देण्याची भूमिका सरकार घेत आहे की काय, अशा पद्धतीचे प्रश्न आता उपस्थित केले जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रोज लोक येतात, आंदोलनाला पाठिंबा देतात आणि जरांगे पाटलाची या उपोषणामध्ये बसलेले नाहीत, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले 200 लोक इथं उपोषणाला बसलेत. त्याच्यामध्ये महिला आहेत, वयोवृद्ध आहेत, तरुण आहेत. अनेकांची तब्येत कालपासून ढासळली. जमिनीवर झोपायची वेळ करताना आली आहे. म्हणजे प्रशासन सुद्धा खोडसाळपणा करत आहे, अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यामुळं जरांगे पाटलाचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी एक हाक दिली आहे. उद्या 29 तारीख आहे. 29 तारखेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी इथं यावं आणि इथं उद्या गर्दी करायची. त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातून उद्या मराठवाड्यातल्या प्रत्येक गावातून मोटरसायकलच्या रॅली यायल्यात, वाहनांच्या रॅल्या यायला लागल्यात. लोक मिळेल त्या वाहनाने इथं येणार, उद्या इथं गर्दी होणार आहे. त्यामुळं कुणीही आपापल्या गावामध्ये राहू नये, आपापले कामं उद्या बाजूला ठेवा आणि आंतरवाली गाठा, अशा पद्धतीच्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होताना आपल्याला दिसतात. नक्कीच या आंदोलनाची धग आता महाराष्ट्रात पोचलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये याचे गंभीर परिणाम सरकारला सुद्धा पाहायला मिळणार आहेत. तुर्तास आपल्याला जे काही अपडेट येतील त्या घेत राहायचं आहे आणि जरांगे पाटलाच्या या आंदोलनामध्ये ज्या काही घडामोडी आहेत त्या आपल्याला दाखवायच्या आहेत. काय म्हणले? काही नाही, बस इथं पॉज